क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। एक महत्त्वाची बातमी, सावधान। 112 वर कॉल करून खोटी माहिती देत आहे तर मग खाल तुरुंगाची हवा। अबोना पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत खोटा कॉल करणाऱ्यावर गुन्हा दाखल। महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी 112 हा आपत्कालीन हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे। मात्र या क्रमांकाचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते। असेच एक प्रकरण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याच्या अबोना पोलीस ठाणे हद्दीत घडले आहे। दारूच्या नशेत एका इसमाने 112 क्रमांकावर खोटी माहिती दिल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता सुरेश मनसाराम गवळी राहणार मांगलीधर तालुका कळवण जिल्हा नाशिक या व्यक्तीने दारूच्या नशेत 112 वर कॉल करून पोलिसांना तात्काळ मदतीसाठी बोलावले। स्थानिक अबोना पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजय लक्ष्मण भोये आणि त्याच्या सहकार्यांनी तात्काळ कनाशी येथील सूर्या पेट्रोल पंपावर पोहोचून सुरेश गवळी यांची चौकशी केली। मात्र त्यांनी त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि मोठमोठ्याने आडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला। चौकशी दरम्यान सुरेश गवळी दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले असून घटनास्थळी असलेल्या इतर व्यक्तींच्या साक्षीवरून कॉल करताना सुरेशने भांडण झाल्याचे खोटे कारण दिले होते। मात्र प्रत्यक्षात कोणतेही भांडण झाले नव्हते। त्यानंतर सुरेशाला ग्रामीण रुग्णालय अबोना येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले। त्यानंतर वैद्यकीय तपासणीत त्याने दारूचे व्यसन केल्याचे प्रमाणित झाले। सदर प्रकरणी अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विजय लक्ष्मण भोये यांच्या फिर्यादीवरून सुरेश गवळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 31/2025 नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85(1) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 112 व 117 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास ESI गायकवाड हे करीत आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पोलीस मदतीसाठी नागरिकांनी 112 हा क्रमांक अवश्य परिस्थितीतच वापरावा। खोटी माहिती देऊन पोलिसांना दिशाभूल करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। 112 हेल्पलाईनचा गैरवापर करू नये। आपत्कालीन मदतीसाठीच कॉल करा। खोटी माहिती देणे दंडनीय असून सामाजिक शांतता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। वरील तत्वाचे नागरिकांनी पालन करावे व नागरिकांनी या प्रकरणातून धडा घ्यावा आणि 112 क्रमांकाचा जबाबदारीने वापर करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी अधिकची माहिती दिली, ती पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागोल, अबोना, कळवण। सर, महाराष्ट्र पोलीस दलाची जी 112 ची हेल्पलाईन आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? नागरिकांना ताबडतोब पोलिसांकडून मदत मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र पोलीस दलाने डायल 112 ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे। ज्या नागरिकांना पोलिसांची मदत हवी असते, इमर्जन्सीमध्ये कुठले क्षणामध्ये रात्री बेरात्री, त्यावेळेस डायल 112ला ते कॉल करतात आणि तो कॉल नियंत्रण रेषेला गेल्यानंतर जवळचं लोकेशन ज्या पोलीस स्टेशनला असेल त्या पोलीस स्टेशनला तो कॉल डायव्हर्ट केला जातो आणि तो कॉल आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तात्काळ त्या माणसांपर्यंत पोहोचून त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची आणि कशा प्रकारची मदत पाहिजे त्या पद्धतीने त्या कॉलरला आम्ही हेल्प करत असतो। ग्रामीण भागातील नागरिकांकडून याचा सदुपयोग किंवा दुरुपयोग असा काही अनुभव आपल्याला आहे का? ग्रामीण भागामध्ये जनरली बघितलं अनेक लोकांना मदत जनरली कॉल येत असतात, आम्ही त्यांना मदती करत असतो। परंतु बऱ्याच वेळा लोक दारूच्या नशेमध्ये किंवा किरकोळ कारणासाठी किंवा कोणाला खोडसाळपणे असे कॉल करत असतात आणि कॉल केल्यामुळे त्याचा त्रास पोलिसांना होत असतो। अशा दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आपण काही कार्यवाही करता का? जनरली 112 कॉल जसा आम्हाला प्राप्त होतो त्या ठिकाणी पोहोचतो आणि लोकांना मदत करत असतो। परंतु काही आम्हाला असे अनुभव आलेले आहेत की काही लोक दारूच्या नशेमध्ये अगदी खोडसाळपणे असे कॉल करतात आणि सिस्टीमला त्रास देण्याचा हा संदर्भ दिसून येतो। आताच परवाच्या दिवशी एका कॉलरने सूर्या पेट्रोल पंप कनाशी येथून कॉल करून भांडण चालू आहे अशी माहिती दिली। त्या ठिकाणी प्रत्यक्षात आमचे जे डायल 112साठी नेमणूक केलेले अंमलदार होते, कॉन्स्टेबल विजय भोये, ते त्या ठिकाणी गेले पण तो व्यक्ती पूर्णतः दारूच्या नशेमध्ये होता आणि आम्ही त्या ठिकाणी माहिती घेतली तर त्याने कुठलंही असं भांडण झालेलं नव्हतं आणि हा कॉलर समोर येऊन आल्यानंतर पोलिसांकडून कॉलही घेत नव्हता। परंतु नागरिकांच्या मदतीने आम्ही त्या कॉलर शोधून काढलं आणि त्याला विचारणा केली तेव्हा त्याने मान्य केलं की आमच्याकडून असे जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने कॉल केलेला होता, म्हणून त्याला नशेमध्ये असताना आम्ही त्याला आणून त्याचं वैद्यकीय तपासणी केली आणि त्याच्यावर आम्ही महाराष्ट्र पोलीस अधिनियम दारूबंदी अधिनियमप्रमाणे कलम 85(1) प्रमाणे कारवाई देखील केली आहे। तर आम्ही या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो
की महाराष्ट्र पोलीस दलाने डायल 112 ही हेल्पलाईन त्यांच्या मदतीसाठी केलेली आहे. त्यांना तात्काळ पोलिसांकडून मदत व्हावी, पोलिसांचं सहकार्य त्यांना मिळावं आणि वेळीच जे काही घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न शासनाकडून केले जात आहेत. परंतु नागरिकांनी ह्या हेल्पलाईनचा चांगल्या कामासाठी उपयोग करावा, कोणत्या पद्धतीने दुरुपयोग करू नये. दुरुपयोग केल्यास त्यांच्यावर दंडात्मक किंवा कायदेशीर ती कारवाई करण्यात येते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.